नमस्कार. आज आपण एक पुन्हा नवीन डिझाइन बघणार आहोत. बोटनेकची ब्लाउजची बॅक डिझाइन आहे. तर बोटनेकसाठी मी शोल्डर 7.5 इंच एवढं घेतलेलं आहे आणि वरून गळा 3 इंचाचा कट करून घेतलेला आहे. आणि त्याच्यासाठी मी मुंडा घेतला आहे 6 इंच इतका. तर हा असा मी कट करून घेतलेला आहे भाग पाठीमागचा आणि त्याच्यावरती आता एक युनिक डिझाइन दाखवणार आहे मी. तर ती बघून घ्या. तर ही अशी डिझाइन बनवायची जशी मी खडूने थोडीफार आखून घेतलेली आहे. तर मी थोडी पहिल्यांदा ब्लाउजचा मध्य काढला आहे आणि ही डिझाइन अशी आखून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर ही मी 10 इंचाची उंची होईल इतकी डिझाइन घेतलेली आहे प्लस वरचं 3 इंच. ते पकडून 13 इंच होऊ शकतं. आणि हा डिझाइन मी खडूने पहिल्यांदा मध्य काढून बरोबर मध्ये आखून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि त्याच्यावर बरोबर मध्ये ठेवून घ्यायचं आहे. कारण ही सम डिझाइन नाही आहे. ही जरा युनिक आणि वेगळी डिझाइन असल्यामुळे मध्य काढून व्यवस्थित डिझाइन मी पहिल्यांदा ब्लाउज पीसवर काढून घेतली खडूने आणि पुसटशी आणि त्याच्यानंतर कॅनव्हास पेपरवर पेनने आखून घेतलेली आहे, जे आपल्याला थोडंफार दिसतं त्याच्यातून. त्याच्यानंतर मी अस्तर घेतलेला आहे. अस्तरचा हा तुकडा आणि हा कॅनव्हास पेपरला अटॅच करून घेणार आहे. हा प्रेसनं देखील अटॅच होतो इस्त्री केल्यानंतर, पण तरीही त्याला साईडनं फिनिशिंग शिलाई द्यावीच लागते. म्हणून मी पहिल्यांदा फिनिशिंग शिलाई देऊन घेत आहे. ही अशी राऊंड फिनिशिंग शिलाई मारून घेतल्यानंतर आपल्याला हा कॅनव्हास पेपर अटॅच करायचा आहे. तर ही पूर्ण मी राऊंड शिलाई मारून घेतलेली आहे. तुम्ही प्रेसने देखील ह्याला अटॅच करू शकता. त्याच्यानंतर हा डिझाईनचा पार्ट आता ब्लाउजच्या मध्ये ठेवणार आहे. त्याच्या आधी मी ब्लाउजला 4ही बाजूने अस्तर अटॅच करून घेणार आहे. तर अशा प्रकारे 4ही बाजूने व्यवस्थित अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून ब्लाउज कुठेही सरकणार नाही आणि अस्तर आणि ब्लाउजचं फिनिशिंग चुकणार नाही यासाठी. ब्लाउजचं मेन फॅब्रिक आणि अस्तर अटॅच झाल्यानंतर त्याच्यावरती आता डिझाइन केलेला आपला हा पॅचवर्क बरोबर मध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला पिना लावून घ्यायच्या आहेत. म्हणजे ते शिलाई मारत असताना अजिबात सरकत नाही. आता मी पिना लावून घेतलेल्या आहेत आणि सावकाश अशी शिलाई मारून घेत आहे. जशी आपण पेननं डिझाइन काढलेली आहे तिथून हवा असल्यास पाव इंच दूर करून किंवा त्याच्यावरूनच शिलाई मारून घेतली तरी चालते. या अशा प्रकारे मी सावकाश अशी शिलाई मारून घेत आहे डिझाईनच्या आकारानुसार. ही खूपच युनिक आणि सुंदर अशी डिझाइन तयार केलेली आहे. तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि डिझाइन कशी वाटली ते कमेंट करून नक्की मला कळवा. त्याच्यानंतर हे काढून घ्यायचे आहेत पिना आणि आपल्याला मध्ये छोटासा कट मारून डिझाईनच्या आकारानुसार हे पॅचवर्क कट करून घ्यायचं आहे. हा कॅनव्हास पेपर पूर्णपणे डिझाईनच्या आकारानुसार सावकाश असा कट करून साईडला काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे काढून घेतल्यानंतर छोटे छोटे कट्स मारून आपल्याला ही डिझाइन परतवून घ्यायची आहे. डिझाइन फार नाजूक असल्यामुळे कट्स एकदम जवळ मारून घ्यायचे आहेत, म्हणजे फिनिशिंग चांगलं येतं. या प्रकारे असं आता मी सावकाश परतवून घेणार आहे. परतवल्यानंतर दाखवते. अशा प्रकारे माझं परतवून झालेलं आहे. आणि आता पहिल्यांदा आपल्याला गळ्यातील वरच्या बाजूचं फिनिशिंग करून घ्यायचं आहे आणि नंतर डिझाईनला पुन्हा आणि लूक द्यायचा आहे. तर वरच्या बाजूचं फिनिशिंग करत असताना
मी छोटीशी पायपिंगसारखी पट्टी घेतलेली आहे अस्तरची आणि तीच आता पलटवून शिलाई मारून घेणार आहे. कारण वरच्या बाजूला मी पायपिंग देखील करणार नाही, आतल्या साईडला परतवून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे परतवून बारीक अशी शिलाई मारून घेणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. डिझाईन खूप सुंदर होणार आहे. हा वरचा फिनिशिंग भाग तयार आहे. आता आपल्याला पहिल्यांदा दोन्ही बाजूचे टक्स मारून घ्यायचे आहेत. तर टक्स मारण्यासाठी मी असं ब्लाऊजचा भाग दुडून घेतलेला आहे, त्याचा मध्य, आणि त्याच्यानंतर 4.5 इंचावर असे मी टक्स घालणार आहे. 4.5 इंचाच्या लांबीवर आणि उंचीसाठी 4 इंच एवढे असे मी टक्स दोन्ही साईडला घेणार आहे, जेणेकरून ते समान झाले होतील. आणि दोन्ही टक्स मी आता शिलाई मारून घेणार आहे अर्ध्या इंचावरती. आणि पाठीत कमरपट्टी जोडून घेणार आहे. म्हणजे ब्लाऊजचं पूर्ण फिनिशिंग लूक तयार करून झाल्यानंतर आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे. आता ही पाठीतली कमरपट्टी आपण पहिल्यांदा लावून घ्यायची आहे. कमरपट्टी लावत असताना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की त्याला थोडीशी छोटी चून नक्की द्यायची असते. तर मी ही चून देऊन घेतलेली आहे आणि याला दाबटीप मारून घ्यायची आहे. आणि परतवून झाल्यानंतर रफ शिलाई मारून घ्यायची, म्हणजे हात शिलाई करताना कुठेही सरकत नाही. हात शिलाई घातल्यानंतर ही रफ शिलाई आपण सोडून टाकायची आहे. हा आपला लूक तयार झालेला आहे. तर आता मी पाठीमागे हे नॉक बनवून घेणार आहे. हे अशा एक नॉक मी तुम्हाला बनवून दाखवते. अशा प्रकारचे हे चारही नॉक बनवून घ्यायचे आहेत. आता अशी बारीक नॉक बनवून घ्यायची आहे आणि आपल्याला ती परतवून घ्यायची आहे. माझ्याकडे ही अशी छोटीशी तार आहे, त्याच्या सहाय्याने मी परतवून घेत आहे. ही नॉक अशी परतवून झाल्यानंतर अशा प्रकारच्या आपल्याला ह्या चारही नॉक बनवून घ्यायच्या आहेत. या कापडाच्या या मी चारही नॉक बनवून घेतले आहेत आणि छोटासा हा अर्धगोल तयार करून घेतलेला आहे कट करून, जो दोन्ही साईडने जोडला जाणार आहे. तर त्याच्यावरती मी हे चारही पट्ट्या नॉकचे ठेवणार आहे आणि त्याला शिलाई मारून घेणार आहे. आणि हा अर्धगोल आहे तो अर्धचंद्र म्हणता येईल, हा असा राऊंड त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. आता नॉकचं फिनिशिंग आपला आत गेलेला आहे. शिलाई डबल मारून घेत आहे कारण पक्की बनते. आणि त्याला छोटे छोटेसे कट्स मारून घ्यायचे आहेत आणि परतवून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे झालेलं आहे. आता आपल्याला डिझाईनचा व्यवस्थित मध्य काढून घ्यायचा आहे. म्हणजे ब्लाऊजचा मध्य नव्हे तर डिझाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि आपल्याला असे हे नॉक क्रॉस येतील अशा पद्धतीने हा पॅच जोडून घ्यायचा आहे. हा पॅच अशा प्रकारे मी जोडला आहे आणि वरून बारीक दाबटीप मारत आहे. जी शिलाई मी बारीक आता मारत आहे त्याच्या खाली एक एक नॉक घेऊन अर्धगोलाच्या ठिकाणी व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि मी परत त्याला आता डबल शिलाई पण मारून घेणार आहे. तुम्ही हवे असल्यास त्याच्यावर नाजूक अशी लेस देखील शिलाई मारून जोडू शकता, पण मी असंच ठेवणार आहे आणि त्याला बटन्स लावणार आहे. ते तुम्हाला एंडला दाखवले जातील.
अशा प्रकारे जोडून ही शिलाई मारून तयार झालेली आहे. आता मी पुन्हा एक शिलाई मारून घेणार आहे. नॉक पण व्यवस्थित घट्ट बसले जातील याच्यासाठी. एक्स्ट्रा नॉक कापून टाकायचे आहेत. आता मी पुन्हा एक डबल शिलाई मारून घेणार आहे. याच्यामुळे शिलाई पक्की होते आणि कुठेही शिलाई सुटण्याचे, नॉक सुटण्याचे चान्सेस नसतात. त्यामुळे मी डबल शिलाई मारून त्याला पक्क करत आहे. अशा प्रकारची पाठीमागील डिझाईन तयार झालेली आहे. अजून त्याच्यासाठी वर्क आहे. तर आता ह्याच्यावरती मी असे सुई धाग्याने पॅच लावून घेणार आहे. तुम्ही मणी देखील लावू शकता. पण मी असे पॅच लावून घेणार आहे. ही डिझाईन अशा प्रकारे सुंदर तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असे पुन्हा नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन. तोपर्यंत धन्यवाद.